लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर पूनम महाले यांनी नाशिक येथील लंडन पॅलेस येथे झालेल्या भाजपच्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघटन कार्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे। डॉक्टर पूनम महाले या सिडको परिसरात अनेक वर्षापासून रुग्णसेवा करीत असताना त्यांनी शेकडो मेडिकल कॅम्पद्वारे रुग्णांची मोफत सेवा केली आहे। त्या शरद पवार गटाचे नाशिकचे नेते नाना महाले यांच्या स्नुषा आहेत, परंतु डॉक्टर महाले यांचा कल हा पूर्वीपासून भाजपाकडे असल्यामुळे अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशावेळी भाजपाचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महामंत्री विक्रांत पाटील, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल आहेर, माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, आमदार मोनिका राजणे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटक रवीजी अणासपुरे, महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, भाजपचे डॉक्टर तुषार शेवाळे, प्रवक्ते प्रदीप पेशकार, माजी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निलेश कचवे, महेश हिरे, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उपसंयोजक रोहन देशपांडे, नमोचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके, नमो हेल्थ विंगचे राज्य अध्यक्ष शरद बोडके यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक।